श्री स्वामी समर्थ आनंदी पूजा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विसरूनी सारी कटुता नात्यात तिळगुळाचा गोडवा यावा, एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा। सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मकर संक्रांत झालेली आहे आणि आता महिलांचा उत्साह आहे तो हळदी कुंकवाकडे। तर मकर संक्रांत म्हणजे महिलांमध्ये एकच उत्साह दिसून येतो, कारण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकवांचा कार्यक्रम करतात। यंदा रथसप्तमी 16 फेब्रुवारीपर्यंत असल्याने महिनाभरात तुम्ही कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता। पण कधी विचार केला आहे का, हळदी कुंकवाचा सोहळा केला जातो धर्मशास्त्रानुसार सुवासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो। आज आपण हळदी कुंकवाचं महत्त्व आणि वाण कसं द्यावं, कोणतं द्यावं याबद्दल जाणून घेऊया। वाण म्हणून जास्तीत जास्त साज शृंगारातील वस्तू ह्या दिल्या जातात किंवा उपयोगी वस्तू देखील दिल्या जातात। तर जास्त प्लास्टिकच्या वस्तू न देता उपयोगी अशाच वस्तू द्याव्यात। छोटे स्टीलचे भांडे, तिळाचे भांडे उपयोगी अशा वस्तू द्याव्यात। मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने नव्या वर्षात सणा समारंभांना सुरुवात होते। महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत दीड महिन्याच्या कालावधीमध्ये घराघरात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केले जाते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरात आजूबाजूच्या नातेवाईकांमधील परिवारातील महिलांना बोलावून त्यांना तिळगुळ आणि वाणाची वस्तू दिली जाते। आता हे हळदी कुंकवाचे कार्यक्रम घरगुती कार्यक्रमापासून ते अगदी मोठ्या स्तरावर देखील केले जातात। हळदी कुंकवाच्या निमित्ताने नात्यामधील दुरावा देखील दूर होतो, कारण आपण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला अशा छानपैकी सुरुवातीने एक नवीन सुरुवात देखील करू शकतो। यामध्ये तुम्ही मुलींना देखील हळदी कुंकू लावू शकता, मोठ्यांचे आशीर्वाद घेऊ शकता। रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो। तर ज्यांना मकर संक्रांतीला अडचण आली असेल, मासिक धर्म आला असेल, त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी संक्रांतीची जी पूजा असते ती केली तरी देखील चालते, किंवा पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी ही सूर्याची पूजा उपासना केली जाते व करावी। सूर्याला अर्घ्य द्यावे, कारण सूर्यदेव हे एकच देव आहेत जे आपल्याला रोज दिसतात। संक्रांतीच्या दिवशी देखील हळदी कुंकू हे करावे। त्या दिवशी नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळाचे पात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत। संक्रांतीच्या दिवशी जर आपण हळदी कुंकू केलं तर तो पर्व काल असतो, त्याचे तुम्हाला 1000 पटीने पुण्य मिळते। तर त्याच्यानंतर रथसप्तमीपर्यंत देखील तुम्ही हळदी कुंकू करू शकता, कारण तेव्हा सूर्याचे हे उत्तरायण सुरू असते। उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दैत्याची रात्र असे म्हणतात। या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यातील रविवारला देखील खूप महत्त्व आहे। कशी वाटली ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ।